ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। शिवपूरमध्ये अवैध दारू विक्री विरोधात संतप्त महिलांचा उद्रेक। हॉटेल विजयी वाडा पेटवले। वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही। संतप्त नागरिकांनी अवैध दारू विक्री करणारा धाबा जाळला। प्रशासकीय अनास्था आणि पोलिसांच्या नाकर्तेपणाविरोधात अखेर शिवपूरमधील जनतेचा संयमाचा बांध फुटला। गावाजवळील हॉटेल विजयवाडा या अवैध दारू विक्री करणाऱ्या धाब्यावर संतप्त महिला आणि नागरिकांनी शनिवार दिनांक 27 जून रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास थेट सर्जिकल स्ट्राईक केला। वारंवार तक्रारी करूनही झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी संतप्त जमावाने या हॉटेलची प्रचंड तोडफोड करत ते पेटवून दिले। नागरिकांच्या या उग्र रुद्रावतारामुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। शिवपूर परिसरातील हॉटेल विजयवाडा येथे गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे आणि बेकायदेशीररित्या दारूची विक्री सुरू होती। या अवैध धंद्यामुळे गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून अनेकांचे संसार उघड्यावर आले। या त्रासाला कंटाळून गावातील महिला व तरुणांनी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाकडे निवेदने देऊन चपला झिजवून अनेकदा कारवाईची मागणी केली होती। मात्र हप्तेखोरी आणि अर्थपूर्ण संबंधांमुळे की काय प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली। अखेर प्रशासनाच्या या थंडावलेल्या भूमिकेने नागरिकांना कायदा हातात घेण्यास भाग पाडले। आता आणखी सोसणार नाही असा निर्धार करत शेकडो महिला आणि नागरिक एकत्र आले। 27 जून रोजी सकाळी 10 वाजता सर्व जनसमुदाय या हॉटेलवर धडकला आणि बघता बघता तिथे तांडव सुरू झाले। हॉटेलमधील दारूच्या बॉटल्या, फर्निचर आणि इतर साहित्य रस्त्यावर ओढून काढण्यात आले। सकाळी 11 वाजेपर्यंत संपूर्ण हॉटेलला आग लावून ती धगधगती शेकोटी करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले खरे, पण संतप्त महिलांनी पोलिसांना जागेवरच जोरदार घेराव घातला। आम्ही तक्रारी करत होतो तेव्हा कुठे झोपला होता असा थेट आणि रोकडा सवाल करत महिलांनी पोलिसांना पुरते तोंडावर पाडले। शिवापूर परिसरातील सर्व अवैध धाबे आणि दारूची ठिकाणे कायमस्वरूपी बंद होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला। या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितले की संबंधित हॉटेल चालक विजय टोंपे याच्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाया झाल्यात, मात्र जर कारवाया झाल्या होत्या तर हा अवैध धंदा पुन्हा सुरू कसा राहिला हा संतप्त नागरिकांचा सवाल पोलिसांनी गोची करणारा ठरत आहे। यापुढे अधिक कडक पावले उचलली जातील असे आश्वासन पोलिसांनी दिले। शिवपूरमधील या घटनेने हे सिद्ध केलंय की जेव्हा रक्षकच भक्षक बनतात किंवा मूग गिळून गप्प बसतात तेव्हा जनतेला स्वतःचा न्याय स्वतःच करावा लागतो। आता तरी शिरूर अनंतपाळ पोलीस झोपेतून जागे होणार का? अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करणार का की पुन्हा नवीन विजयवाडा उभा राहण्याची वाट पाहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शिरूर अनंतपाळ।